जय एसटी वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। अनिल रासकर सर यांचे अजून प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे, पहिल्यांदा सुरू करत आहोत एसटी वैदिक, पण शेती खूप नापीक असेल तर बेसल डोस मध्ये कसा बदल करावा किंवा नाही। प्रश्न अनेक आणि उत्तर एक अशा प्रकारे जर आपण बोललं तर मग तुमची जमीन नापीक आहे, तुमच्याकडे पाणी कमी आहे किंवा वातावरणामध्ये बदल होत आहे, ऋतू बदल होत आहे, अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला वाटत आहे किंवा तुम्ही हाय डेन्सिटी लावलं किंवा लो डेन्सिटी क्रॉप लावताय तर काय बदल केले पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपली जमीन सुपीक असायला हवी, आणि जर तुमची जमीन सुपीक नसेल, नापीक असेल, म्हणजे तिचा सेंद्रिय कर्ब जर 1% खाली असेल, 0.5% म्हणजे वाळवंट आहे, मग असा जर तुमचा सेंद्रिय कर्ब असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे। म्हणजे काय की आपण असं सांगतो एसटी वैदिकमध्ये, पहिला बेसल डोस हा माती बलवान, दुसरा बेसल डोस हा पीक पहिलवान आणि तिसरा बेसल डोस हा शेतकरी धनवान। म्हणजे तुम्ही एका पिकाला टाका किंवा 2-3 पिकांना टाका, तुम्हाला सलग 3 बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। तेव्हा तुम्हाला चौथ्या बेसल डोस नंतर अतिशय उत्कृष्ट, अगदी यूट्यूबवर आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतील। म्हणजे एसटी वैदिकमध्ये आपण हे बेसल डोस जे आहेत, सम्राट बेसल डोस ज्याला म्हणतात, कृषी अमृत बरोबर RNPH आणि सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड यांचे दाणेदार खत असं एकत्रितपणे जेव्हा बेसल डोस करतो, हा बेसल डोस आपण कमीत कमी 4 वेळेस कुठल्याही पिकासाठी जमिनीला टाकायचा आहे आणि जमीन आपल्याला पहिली सुपीक करायची। तिचा सेंद्रिय कर्ब 1% पुढे गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कोणतंही पीक कोणत्याही वातावरणामध्ये आणि पाणी व्यवस्थापनामध्ये अतिशय सुंदर येतं। त्या पुढची सगळी पिकं तुमची एका बेसल डोसमध्ये तुम्हाला परिणाम लगेच जाणवतील। धन्यवाद।